द गेम ऑन. पहिला बॉल करेश मात्रेचा वेगवान अपील देखील आपल्याला पाहायला मिळेल. तिकडे मात्र अंपायर सहमत नाही. बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या टप्प्यावरती विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना करेश मात्रे. पहिला चेंडू डॉट आला. स्पर्धेची शेवटची रात्र, निर्णायक रात्र आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा हा क्रिकेट ग्राउंड, ऐतिहासिक मगाशी सांगितल्याप्रमाणे भूषण की खूप नामांकित क्रिकेट ग्राउंड. समोर शिष्यनं पुन्हा एकदा प्लेसमेंट थोडीशी करा. फिल्डिंग लगेच तिकडं दुसरा फिल्डर पोहोचला. चेंडू कव्हर करून उचलून फेक करेपर्यंत सागर दर्य तिकडे होते. डावीकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळते. झालेलं देखून फक्त एकच धाव आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करू. विकेट केलं डीप मध्ये. प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग तिथे अपेक्षा थोडीशी खराब झालेली आहे. उचलून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल. वेगवान धाव इकडनं. दुसरी देखील कंप्लीट झालेली आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आणि त्याचाच बघतो आपण फायदा घेत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स देखून बघतो आपण 3. शेवटची रात्र कासगाव चषक 2024 क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळते. पुढील चेंडू बागफुला जाऊन पुन्हा कट केलेला आहे. चांगली फिल्डिंग. डेरेकिटची गरज सध्या तरी होती की काय. कदाचित रनआउटची संधी निर्माण झाली असती. इकडे देखील चुका करत असताना बादवड संघ मैदानाच्या आतमध्ये बघा सहजरित्या रनआउट खेळाडू झाले असते. करेशकडे जर फेक झाली असती. दोन्ही खेळाडू एकाच एंडला होते आणि विकेट कीपरनं जरी हात तिकडे मध्ये टाकला तरी देखील अर्श 11 बादवडला विकेट मात्र फायनली मिळतीये. फायनली विकेट मिळतीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये मुंबई इंडियन्स क्रिकेट संघ मांडा टीमला विकेट बघतो आपण इकडनं गेलेली आहे. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. कारण का 2 चांगल्या टीम आहेत. 2 चांगल्या टीम मध्ये ही निर्णायक आपल्याला मॅच पाहायला मिळेल. अंतिम चेंडू आय थिंक बागफुला जाऊन कट केलेला फटका. चांगला स्लाइस करत असताना चेंडू वेगाने चालला गली रिजन मध्ये. फिल्डर देखील चेंडू पर्यंत 2 पोहोचलेले. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावा इकडनं मिळतील बघतो आपण. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 6 धावा. संकेत बघतो आपण. षटक जोधा तो पहिला संपलेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस मुंबई 11 मांडा टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड फक्त 6 या आकड्यावरती आहे. तर 11 क्रिकेट संघ बादवड मित्र अतिश यांनी हा संघ आज इथे उतरवलेला आहे. त्यांचा देखील मनापासून आभार. त्यांना पुरस्कृत केलेला हा संघ. स्पॉन्सरशिप खूप गरजेची असते. पाकर्स खूप गरजेचं आणि महत्वाचे असतात. थोडा वेळ आपण कमी खर्चित करावा. बादवड संघ नंबर 2 ची विनंती असणार आहे. आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून लगेचच मॅच ऑन करायची आहे. हरीश आलेत बॉलिंग मार्क वरती. हरीश मालवकर स्ट्रायकर बॉलर आहे बादवडचा. पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हर मध्ये पहिला चेंडू अकोटप्पाचा बाकवडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूना बॅटचा संपर्क पुन्हा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगल्या टप्प्यावरती आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. चांगली लेंथ आहे. चांगला टप्पा. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना हरीश मालवकर षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेट ना.
पुन्हा बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. मी मगाशी सांगितलं सायकर बॉलर आहे बादवड संघाचा. विकेट टू विकेट बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं अपेक्षा करत असतो आणि त्याच पद्धतीची बॉलिंग आपल्याला त्याची पाहायला मी ते चांगल्या टप्प्यावरती होती. बॉलिंग चांगला आपण बघतो सध्या तरी टप्पा सापडलेला मॅच मध्ये. मालवकरला अजून एक चांगला चेंडू विकेट इथं मिळणार आहे. बागपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दुसरी विकेट इकडनं बघतो आपण गमवली आणि दुसरा हा झेल मिलिंद मात्र नेस्टनच्या मागे पकडलेला आहे. जरा मला डाऊट आहे त्याच्यावरती व्यवस्थित नावांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये व्यवस्थित. षटकातील गमतीचा भाग होता. त्यांनी सांगितलं की माझं नाव घे एकदा राऊंड विकेट ना. डेड बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला. गमती किंवा एखादा किस्सा जो आहे पुढचा चेंडू यावेळेचा फटका हवेत खेळत. टायमिंग नाहीये. मिसटायमिंग शॉट तिकडे पोहोचला. फिल्डर डाऊन द बॉल. आय थिंक 12 तरेत चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का भूमीवरून मांडा टीमला या मॅच मध्ये. किरण शेट मेहरांचा बघा आगमन झालेलं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जेव्हा जेव्हा सेगनेश कासगाव संघ खेळत असतो कुठल्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये तेव्हा आवर्जून त्यांना ते स्पॉन्सरशिप करत असतात. किरणजी आपलं मनापासून आभार. आपली उपस्थिती आमच्यासाठी खूप गरजेची आणि महत्त्वाची. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मगाशीच मी सांगितलं पॅकर्स खूप गरजेचे आणि महत्त्वाचे असतात आणि कासगाव संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा त्यांनी स्पॉन्सरशिप करत असतात. त्यांचं मनापासून आभार किरणजी. आपलं हार्दिक स्वागत आहे. रनसेट 6 नवीन बॅटर केतन आलाय. थोडासा बागफुटला बघतो आपण मांडा संघ या मॅच मध्ये. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. टायमिंग बघतो आपण एवढं चांगलं नाहीये. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग होती. विकेट टू विकेट बॉलिंग त्याचा फायदा सध्या तरी या मॅच मध्ये हर्ष इलेव्हन बादवड लावत असताना. यावेळेचा बघतो आपण चांगला चेंडू. 2 ओव्हरचा खेळ संपलेला. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती धावा झालेल्या आहेत. 6 धावा आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहिजे. अजून बघतो या षटकामध्ये रन्स आले. चेक. तर एजरमॅन श्री गणेश कासगाव बँड यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी भादवड संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि भादवड संघाचे पुरस्कर्ते आमचे चांदवगावचे अर्थातच बारवी डॅमचे आतिशी भंडारी हे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांनीचा संघ पुरस्कृत केलाय. थँक्यू राहुलजी.
तर 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस 6 धावा धावा बलकावरती एकही धाव हरेशनं खर्च केले नाहीये. त्याचं कौतुक आहे. चांगलं क्रिकेट बादवडच्या माध्यमातून करेश मात्रे कंटिन्यू करत असताना त्याचा पहिला चेंडू सुंदर पाहायला मिळाला. विकेट टू विकेट होते बघा बॉलिंग. आणि या सध्या तरी लेंथवरती या टप्प्यावरती जेव्हा जेव्हा बॉलिंग केली तेव्हा तेव्हा त्याला फायदा झालेला आहे. आणि सध्या तरी बादवड संघ ज्या अनुषंगानं खेळतो मैदानाच्या मध्ये एवढं इझी जाणार नाही रन्स बनवणं मांडासाठी. समोर खेळत विशेप मध्ये डाऊन द बॉल फिल्डर पुन्हा बाळा होते की काय. आता चूक झालेली बाळाकडनं. डावीकडनं एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर गार्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 7 धावा धावा बलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना आजची निर्णायक रात्र आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला जरूर समजेल की कुठल्या टीम किंवा कुठल्या टीम ज्या आहेत त्या चॅम्पियन च्या माध्यमातून खेळून ही स्पर्धा जिंकणार आहे. डेरेकेटची गरज होती. डावीकडनं एक सिंगल असमेल प्लेसमेंट चांगली पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आपण एकूण बघतो. एका धावेच्या मदतीने झालेले 8 धावा. तिसऱ्या षटकाचा के मार्गस्थ असताना 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मॅक्झिमम 50 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. समोर बादवड पुन्हा साईडला खेळले. चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित नाहीये. डीप मध्ये बाळा पुन्हा एकदा तिकडे उपस्थित. चांगली फिल्डिंग डावीकडनं एकच मिळणारे. बरेचसे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात बघा. बादवड देखील संघाचे माफ करा कासगावचेच तिकडे समर्थक आहेत. क्या बात आहे बघा त्यांचा देखील आनंद. पुन्हा मिस टायमिंग की प्रॉपर डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करून चेंडू जरूर जाणारे बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्यांची गरज आहे मांडा टीमला. तो फटकाला सिक्सर. थँक्यू. चेक चेक. तर हे दरम्यान कुंदेगावचे सन्माननीय भूषणजी रोहणे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इन्व्हिटेशन दिलं जातं. आपण मंचावरती यावं. थँक्यू. आणि बघतो आपण त्याला 3 ओव्हरच्या अखेरीस संघाचे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. रन्स 15 धावा. चला आपण डिन्स ब्रेकर जा मैदानाच्या मध्ये पाणी घेऊन तरी गरज नाही पाण्याची. आपण कंटिन्यू हवे. करेश रन झालेले आहेत एकूण 15 धावा. राजला आनंद इतका झालाय की तो कंटिन्यू माझ्याशी बोलतोय म्हणून थोडस वेळ जातोय रन सांगण्यासाठी. थोडा वेळ कमी घ्या प्लीज. आपण लगेच स्पीडअप करायची आहे मॅचला. या स्पर्धेच्या माध्यमातून बघतो आपण सातत्यानं एक चांगलं असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर असं नियोजन कासगावकरांचं. ते कासगावचं नियोजन मग ते बैलगाडीचं असेल अथवा क्रिकेटचं असेल. कासगावकर सातत्यानं एक चांगला खेळ असो मग तो क्रिकेटचा अथवा बैलगाडीचा त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतं. हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर येत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. 16 धावा धावा बलकावरती आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. रन्स सध्या तरी कमी आहेत मांडा संघाच्या. त्याचं कारण बॉलिंग चांगली होते मैदानाच्या आतमध्ये. अर्श 11 बादवडची बागफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर जेल पर्यंत कदाचित पोहोचू शकले असते मिलिंद म्हात्रे. डावीकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स एकूण बघतो आपण 17 धावा. 17 रन्स इन अ बोट.
रन्स सध्या तरी कमी आहेत, त्याचं कारण बॉलिंग चांगली होती. रन्स ज्या आहेत त्या रन्सचा जो गाप आहे तो वाढवावा लागेल. बादवडच्या अगेन्स्ट खेळत असताना जयदुर्गा बादवड, नाना स्पोर्ट्स बादवड काल या टीमनं गाजवलेला आहे. बी हा नाव ऐकल्याच्या नंतर एक वेगळा दरारा होता महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बादवडकरांचा. नामांकित खेळाडू जगदीश नाईक असतील, पिंटू असेल, दिनेश स्वर्गीय दिनेश नाईक असतील, हे जे खेळाडू आहेत जयदुर्गा बादवड बीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर खेळले खेळाडू. एक वेगळी ओळख बादवडकरांना दिली. तेव्हापासून बघतो आपण हा नाव आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बादवड बी चेंडूला बॅटचा संपर्क व्यवस्थित नाहीये. डीप मध्ये तिकडे फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंगच्या अपेक्षा बाळाकडनं आणि दा मात्र एकच मेल. राज भोईर सध्या तरी किती हॅपी आहेत बघा. सुंदर त्यांचा चेहरा, रील स्टार जे आहेत. राज भोईर 24 त्यांची इंस्टाग्रामची आयडी आहे, तुम्ही लगेचच तिला फॉलो करा. 0 मिनिटांमध्ये तुम्हाला रील्स बनवून मिळेल. पुढचा चेंडू यावेळेचा हा देखील वेगवान चेंडू आहे. चेंडूने बॅटचा संपर्क पुन्हा आपल्याला पाहायला मिळत ना. कासगावचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले आहेत. श्री गणेश ब्रासबन पदक आलाय का? चला समर्थक आलेले आहेत. जरूर आपण शर्तींचे कॉमेंट्री याच्यानंतर करण्याचा प्रयत्न करू. आवाज आज साथ देत नाहीये. उद्या देखील मैदान आहे. पुढचा चेंडू समोर खेळ आहेत. डीप मध्ये पुन्हा फिल्डर बाळा. सध्या तरी बाळाकडे चेंडू बऱ्याचशा वेळा गेला. बाळा तरे चांगली फिल्डिंग करत असताना तिकडे डीप मध्ये सागर तरे, बाळा तरे, करेश म्हात्रे, हरेश माळवकर, तुषार जोशी, दैवत वायले. थोडासा कमी गतीने बघतो आपण चेंडू वादळायला. पुन्हा ऑन साईडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग तिथे अपेक्षित. डायरेक्ट हिटची गरज आहे. वेगवान थ्रो. 2 धावा इकडनं जरूर मिळणार आहेत. तिसरीचा प्रयत्न चालू होता. 2च धावा मिळतील. 4 षटकांचा बघतो आपण खेळ कंप्लीट झालेला आणि 4 षटकांच्या अखेरीस रन जे आहेत त्या आपण बघतो स्कोर बोर्ड वरती. धावा आपल्याला एकूण पाहायला मिळतात 21. 21 धावा धावा फलकावरती. रन्स कमी आहेत मात्र समर्थक मोठ्या संख्येने. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गाड्या सोडायच्या का? आता सोडा. सोडू जरा व्याने सोडू. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. तात्या हॅलो. चला टॉससाठी या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. कुंदे आणि उमरोली हे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी यावा. तर श्री गणेश बास ब्रँड यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. थँक्यू. लास्ट ओव्हर मध्ये प्रशांत बॉलिंग मार्क वरती. विकेटची संभावना आहे. तिकडे डेरिक हिट अगोदर करणं गरजेचं होतं, तरी देखील प्रयत्न केला. 10 विकेटनं बघतो आपण मिळणार नाहीये. धावा फलकावरती भरपूर कमी आहेत. त्याचं कारण असे की बॉलिंग चांगली केलेली. हरेशनं एकही धाव खर्च केले. त्यांनी निर्धाव षटकात आला, एकही धाव त्यांना खर्च केले. त्याच्यानंतर बघतो आपण करेशनं 2 ओव्हरमध्ये देखील कंजूशी बॉलिंग केली. धावा कमी आहे. चेंडूला बॅटचा संपर्क आहे. 30 वाजेला आतापर्यंत मिळेल मात्र नेक्स्टांच्या मागे पकडला फलंदाज बाद. निशांत आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सध्या बघतो आपण थोडासा बागफुटला नव्हे तर जास्तच बागफुटला. 4थ्या षटकाच्या अखेरीस आपण बघतो रन्स आपण बघतो तरी देखील धावा फलकावरती ज्या होत्या 21 त्याच धावा आहेत. एकही धाव आतापर्यंत 2 बॉल मध्ये आली नाहीये. पुढचा चेंडू बागफुटला जाऊन खेळले. डीप मध्ये बघतो आपण प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग तुषारकडनं पाहायला मिळते.
राजभर लगेच आता नावं सांगायला लागलेत आम्हाला मगाशी त्यांचा अलॉसमेंट केल्यापासून की आमचाही नाव तुम्ही जरूर अलॉसमेंट करा. लाईव्हला बरेचसे त्यांचे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स ऐकतायत त्यांना. पुढील चेंडू साईडला पुन्हा टर्न करण्याचा प्रयत्न. विकेट इथनं मिळेल की काय आणि विकेट मिळालेली आहे. आय थिंक मिलिंदचा हा झेल चौथा आहे. यस इज ए बॅटर वैभव आलेत. षटका दिली पुढील चेंडू. वेगवान चेंडू पुन्हा फील. विकेट इकडनं सॅक्रिफाईस करावी लागेल आणि विकेट इकडनं मिळतीये फलंदाज बाद. सध्या बिकट परिस्थिती आहे मांडा संघाची. या मॅच मध्ये सेप आउट झाले. पुन्हा मिस सामेंगे बाळा तिकडे सरकलाय. जेलची शक्यता आहे आणि फलंदाज अजून एक बाद. थँक्यू थँक्यू. टॉस घ्या नंतर आपण लाईव्ह बोलू. बरं टॉस घ्या. चेक. राहुल भोईर लाईव्ह बोलायला लागेल. हा चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उमरोली आणि त्याचबरोबर कुंदे या कुंदे संघाचे कॅप्टन या आपण टॉस करू. आमचे गोरेगावचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रणजितजी सोनकांबळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत या दोन टीम्समध्ये. इकडून या भूषण जिरोने आपल्या देखील हार्दिक स्वागत. चला टॉस घ्या लगेच. चला टीमचे कॅप्टन भूषणजी रोणे यांचं आगमन झालं. या भूमी 11 कुंदे आणि त्याचबरोबर SBCC उमरोली या दोन संघामध्ये लढत होईल. पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना. सोनकांबळे साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. It is a call head. हेड. टॉस जिंकला उमरोली टीम. हेड. टॉस जिंकला कशाला पसंती द्या. फिल्डिंग. फिल्डिंग. विपक्षी संघ कुंदे संघ समोर आहे. कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके. काय म्हणाल आयोजनाविषयी. पहिल्यांदाच कासगावच्या वतीने 2023-2024 मध्ये डे नाईट फॉर्मॅटची क्रिकेटची स्पर्धा. आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि ते खेळायला मजा येईल. ओके. भूषणजी टॉस गमावला आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त किती धावांचं टार्गेट असेल. आम्ही 60 ते 65 करण्याचा प्रयत्न करू.
मग आज पूर्णपणे प्लेइंग 11चा स्क्वॉड असेल का? कारण विचारण्याचं कारण एवढंच असतं, जेव्हा आपण खेळायला जातो तेव्हा 1-2 खेळाडूंची कमतरता असते. मग पार्ट टाइम गोलंदाज बॅटरचा वापर केला जातोय. आज काय सिच्युएशन असेल आपल्या टीमची? आणि आमची फुल टीम आहे आज. गोरेगावच्या मॅचला 1-2 प्लेयर कमी होते, पण आज फुल टीम आहे. काय म्हणाल, आपल्या वतीने सुद्धा शानदार आयोजन केलं जातं, मात्र त्यातल्या त्यात एक कासगावचं आयोजन, कासगाव चषक 2024. नक्कीच एकदम सुंदर आयोजन केलं आहे, फर्स्ट टाइम केलेलं आहे. जसा गोरेगावचा मॅच होता सेम त्याच टाईपचा मॅच झालेला आहे तिथे. ओके, थँक्यू. भूषण जिरवणे आमच्या समवेत होते. तर निश्चित येते खेळाचं पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. तुम्ही फ्रेश इनिंगला चालू करा जगदीशजी. तर छान. अमरोलीचे उद्योजक अनिलजी बुंदडे, आपण कुठे असाल तर मंचावरती येऊन आसन असं व्हावा. जगन पाटील जगन्नाना बॉलिंग मागवते त्या मॅच मध्ये बघतो आपण. टार्गेट खूप छोटं आहे विजयासाठी, फक्त विजयासाठी बघतो आपण. 23ची गरज आहे. पहिला डॉट आलाय आणि त्याच्यानंतर सेकंड बॉल वरती फटका चांगला आहे बाळा तरेचा, क्लास सिक्सर. राजभोईरचा आनंद बघा किती सुंदर आहे. 12th मॅन घडी घडी सांगतो की माझं नाव येऊ द्या दादा. अजून एक फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. आता मिसामिंग डाऊन द बॉल, फिल्डर तिकडे चूक होणार नाही. फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये हर्ष 11 बाद वडला. ज्या प्रेक्षकाने आयवाजेल पकडला, या आपण आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बाळादादा त्यांच्या शुभ असे आपण देऊ 100 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक आयवाजेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि त्याचबरोबर लागोपाठ 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी श्री गणेश बास ब्रँड कासगाव यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हरेशजी राऊत यांच्या वतीने सलग 3 चौकार 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू. करेश मात्रे नवीन बॅटर समोर खेळले, ड्राईव्ह केलेला फटका चांगला, रन चांगला मिळतील. चेंडू वेगाने चाललाय, स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. करेश मात्रे अजून एक फटका हवेत, तिकडे झालेली आहे. करा फिल्डिंग, चेंडू वेगाने चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. जरूर चेंडू जाईल की काय, आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण बघतो आपण 14 वरती स्कोर बोर्ड. षटका देईल पुढील चेंडू. यावेळी 7 चेंडू बघतो आपण. सुंदर येत असताना डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या 30 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड वरती धाव आहेत 14, बनवायच्या होत्या 23. यस दिजे.
सेकंड ओव्हरला सुरुवात. बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही तसं बघतो आपण यावेळेचा हा डॉट चेंडू. काहीशे रन्स आपण बघतो इकडनं झाल्या असत्या का मॅक्झिमम 35 ते 40 किंवा 50 तर जरूर आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळाली असती. आता धावा बनवता आल्याने त्याचं कारण चांगली बॉलिंग आपण बघितली. हर्ष 11 बादवड बी कडनं विकेट टू विकेट बॉलिंग. षटकात देईल पुढील चेंडू. बागपूरला जाऊन कट केलं. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची गरज. डायरेक्ट हिटचा कदाचित जरूर विचार करावा लागला असता अंपायरला देखील. डावीकडनं एक सिंगल मी एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळत झालेले आहेत 14 धावा. माफ करा, एक धाव पण ऍड करूया तिकडे. 15 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढील चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. येत असताना हा डॉट बॉल. चेक. तर याच दरम्यान कासगावचे कामगार समाजसेवक मोतीरामजी लहाणे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. थँक्यू. पूल केलाय, फटका चांगला आहे, रन्स देखील जरूर चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. लगेचच ऑडियन्स आलेला मॅच बॉल. या चौकाराच्या मदतीने संघाचे पुन्हा पूल केलेले, फटका सुंदर आहे, चेंडू वेगानं चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सामना सहजरित्या जिंकलाय टीम हर्ष 11 भादवड बिन. अभिनंदन आणि हडलक भूमी 11 मांडा. डॅनी आप्पा या ठिकाणी आपण आलात या मंचावरती आपलं हार्दिक विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण त्यांना